महाराष्ट्राचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज आपण सर्व महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भव्य दिव्य अशी जयंती देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे। मी एकच वाक्य अण्णाभाऊंचं माझ्या मनाला लागलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये स्वाभिमान हा फार महत्वाचा आहे आणि स्वाभिमान नसलेला माणूस हा जनावरासारखा असतो। हे आम्हाला कुणी शिकवलेलं आहे? हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आम्हाला शिकवलेलं आहे। म्हणून माझ्यासारखे कार्यकर्ते, डॉक्टरांसारखे कार्यकर्ते, कुसळे साहेबांसारखे कार्यकर्ते, खंडागळे साहेबांसारखे कार्यकर्ते हे स्वाभिमानानं मान सन्मानानं अण्णाभाऊंचा विचार पुढे घेऊन जाताना दिसतात, याचा आम्हाला अभिमान वाटतो मित्रांनो। आणि मला संध्याकाळी या ठिकाणी बोलायचं आहे, मी अण्णाभाऊ साठेंच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर मांडणार आहे आणि मी याच्यामध्ये मला एक आणखी अभिमानाची गोष्ट वाटते की वाटेगावचं अण्णाभाऊ साठेंचं घर जे 2003 ला बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेबांनी बुद्ध जयंतीच्या दिवशी मित्रांनो अण्णाभाऊ साठेंचं घर वाटेगावचं आपण सगळ्यांनी या देशाला, या महाराष्ट्राला आपण अर्पण केलेलं आहे सगळ्यात प्रथम। कारण अरे अण्णाभाऊ आमच्या हृदयात आहे, बाहेर नाहीये। अण्णाभाऊंना आम्ही मनापासून मानतो, स्वीकारतोय आणि देशाला, राज्याला आणि या जगाला सुद्धा स्वीकारावे लागतील एवढं मोठं काम अण्णाभाऊ साठेंनी केलंय। आमची मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना या देशामध्ये या सरकारने भारत रत्न हा किताब दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे। इथल्या मनुवाद्यांना हे धडा शिकवण्यासाठी अरे अण्णाभाऊ साठेंनी 16 ऑगस्ट 1947 ला सांगितलं, अरे ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है। आज ऐकत अण्णाभाऊंचं वाक्य खरं आहे। काय परिस्थिती आमच्या बहुजन समाजाची, काय आपल्या सगळ्या लोकांची परिस्थिती मित्रांनो। अण्णाभाऊ द्रष्टे होते, त्यांना माहित होत, म्हणून 1947 ला सांगितलं ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है। आणि म्हणून आजच्या या प्रसंगी माझ्या तमाम सगळ्या फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना, दोस्तांना, माझ्या माता भगिनींना अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या लक्ष शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भाऊजी, जय अण्णाभाऊ, जय भीम।